न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। बोरगाव शेतकऱ्यांना हवा असल्यास बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू करू, जंगटे। बोरगावच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू करू अशी भूमिका नगरसेवक शरदराव जंगटे यांनी मांडली। आमदार शशिकला जोल्ले यांनी सन 2021-22 मध्ये 2.5 कोटीचा निधी मंजूर करून काम सुरू केले होते, मात्र विरोधामुळे ते रखडल्याचे त्यांनी सांगितले। लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी जगदीश पोळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी दुरुस्ती नको तर नवीन बंधाराच हवा अशी मागणी केली। बंधारा झाल्यास चिलकादेवी माळ भागातील 1200 एकर शेतीला फायदा होणार आहे। यावेळी डॉक्टर महावीर घाळे, राजू लटलटे, BK महाजन, महापती खोत, अजित तेरदाळे, शंकर गुरव, श्रीपाल गोसावी, किसन गोसावी, रावसाहेब चोकावे, संजय गजबरे, बाहुबली कमते, सुनील गोरवाडे, धवल भिवरे, शीतल गोरवाडे, महादेव एदमाळे, कुमार चिपरे, जितेंद्र भोजे, बबन रेंदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। संघर्ष या न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे। आदरणीय निप्पाणी भागाचे विकासरत्न आमदार माननीय शशिकला जोल्ले वहिनी, माजी खासदार व बेळगाव जिल्हा DCC बँकेचे अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून 2021-22 सालामध्ये ब्रिज कम बांधारा या निर्मितीसाठी 2.5 कोटीची निधी प्रथम बोरगावच्या दूधगंगा नदीच्या कोसरवाडीच्या सीमेवर ते करायचं ठरलं होतं। त्यावेळेला ते संदीप आर म्हणून कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बी झालं होतं। टेंडर प्रकरणावरून ते संदीपला टेंडर झाल्यानंतर ते कामकाजला सकल भाजप कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बंधूंनी मिळून त्याचं उद्घाटन बी केलं होतं आम्ही। पण काही संघटनेच्या लोकांनी त्यावेळेला त्याला विरोध दर्शवलेले 30 लोक, आज 30 लोक ज्यावर इश्यू मोठं करून असं शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे। आणि ह्याला बोरगावचे शेतकरी वर्ग हुशार आहेत, हे फार ह्याच्यानं त्याचा अभ्यास करत आहेत आणि शेतकरी सगळे समजून आहेत। गावात उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या 2 महिने ते 2 ते 2.5-3 महिने पाण्याच्या समस्या एवढं भासलं, गावातल्या महिला वर्गाने शेतकऱ्याच्या माता भगिनींना पाण्याचा एवढं त्रास सोसावं लागलं। त्या पाण्याच्या त्राससाठी ही लोक बोलू शकत नाही। गावच्या हजारो विकास कामाचे म्हणजे हजारो अडीअडचणीची कामं आहेत। पाण्याचा असू दे, गटर स्वच्छीकरण असू दे, विकासाच्या मुद्द्यावर न बोलता शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचं काम त्या 4 लोकांनी करत आहेत। आणि बोरगावच्या सर्व शेतकरी बंधूंना माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही थोडा याच्याबद्दल अभ्यास करावा आणि येत्या काळामध्ये त्याला तसं उत्तर द्यावं, असं माझं बोरगाव सर्व शेतकरी व सर्व बंधूंना म्हणजे माझं आव्हान आहे। आणि जोल्ले दाम्पत्यांचं काम बेळगाव जिल्ह्याने देश पातळीवर त्यांचं काम नावाजण्यासारखं आहे आणि त्यांचं काम बोरगावमध्ये ना भूतो ना भवितो असं काम त्यांनी केलेलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये पण अण्णा वहिनीने सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांचे जी बी मागणी असतील लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं काम आपण करूया। आणि ब्रिज कम बांधारा सर्व शेतकऱ्यांचं जरा म्हणणं असेल की तर ज्या जागेवर तिचं उद्घाटन झालं आहे त्या जागेवर बांधायची त्यांची तयारी असेल तर कधी बी बोरगावची शेतकरी लोक आमच्याकडे येऊ दे, त्याचा पाठपुरवठा करून ते ब्रिज उभारल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आम्ही पण बोरगावच्या आणि पंचक्रोशीमधल्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन वहिनींच्यावर वारंवार आम्ही चर्चा करून अधिकाऱ्यांच्यावर अण्णा वहिनींनी मिटिंग करून ते मार्गी लावण्याचं काम आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे। पण असं मध्येच काहीतरी उठून त्याचं कांगावा करू नये असं एक माझं पर्सनल तुम्हाला विनंती आहे। एवढं सांगून माझं 2 शब्द संपले। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।